नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक गणेश काळे, संचालक जी.के. पब्लिकेशन. मित्रांनो, आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे 1 डिसेंबरला जी आपली परीक्षा झालेली आहे राज्यसेवा किंवा नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा राजपत्रित. तर ह्या परीक्षेमध्ये जे आपले 2 पेपर होते त्याच्यामधला जो नंबर 1 पेपर आहे जी.एसचा, त्या जी.एसच्या 100 पैकी किती 100 प्रश्नापैकी 35 प्रश्न ह्या एकाच पुस्तकातले आहेत. 100 पैकी 35 प्रश्न ह्या एकाच पुस्तकातले आहेत. 100 पैकी 35. विचार करा. आणि आज आपण ह्याच पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. बघा, पुस्तकाचं नाव आहे स्टेट बोर्ड ठोकळा. ओके. आणि ह्या पुस्तकाची रंगीत 5वी आवृत्ती आहे. ह्या 5व्या आवृत्तीमधलेच आपण पेजेस घेतलेले आहेत. आणि मी स्वतः लेखक गणेश काळे आणि प्रकाशन संस्था आहे जी.के. पब्लिकेशन. बघा मित्रांनो, आपण वेळ जास्त वाया न घालवता डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया. पण त्या अगोदर ही पुस्तक तुम्ही मागवण्यासाठी ह्या नंबरवर वगैरे फोन करू शकता. ओके. चला, तर आपण सुरुवात करतोय. ह्या पुस्तक हा जो सेट आहे हा सी सेट आहे मित्रांनो. कोणता सेट आहे? सी सेट आहे. आणि ह्या सी सेटचे आपण प्रश्न घेतोय आणि सुरुवात आपण पॉलिटीपासून करणार आहोत. बघा मित्रांनो, नंबर 1 जो काही प्रश्न आहे तो आहे 71 नंबरचा. तुम्हाला दिसत असेल, आता दिसेल चांगला. बघा, 71 नंबरचा जो प्रश्न आहे, भारतातील विविध राष्ट्रीय आयोगाच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या. आणि त्याच्यामध्ये ABCD असे ऑप्शन दिलेले आहेत. आणि ABCD ऑप्शनमध्ये तुम्हाला बरोबर विचारले. काय विचारलेलं आहे? बरोबर विचारले. बरोबर. आता बघा, तर नंबर 1 जो काही प्रश्न आहे, नंबर 1 जे ऑप्शन आहे तो काय? भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली आहे, असं क्लिअर म्हटलेलं आहे. बघा, तर हेच जो सेंटेन्स आहे हा चुकीचा आहे. कारण आर्टिकल 338 आणि आर्टिकल 338A, बरोबर, आर्टिकल 38 आणि आर्टिकल 338A ह्यानुसार ह्या आयोगाची स्थापना करण्यात आली. म्हणजे बघा, तुम्हाला जर कमी वेळात जर हा प्रश्न सोडवायचा असेल, बरोबर, तर तुम्ही काय करू शकता की जो हा ए नंबर ऑप्शन आहे हा चुकीचा आहे आणि विचारले आपल्याला बरोबर. म्हणजे ए जिथे जिथे आहे ते तुम्ही कॅन्सल करा. म्हणजे तुमचे फक्त 2 नंबर ऑप्शन आणि 4 नंबर ऑप्शन एवढंच राहील. बरोबर. म्हणजे स्मार्ट वर्कनी तुम्ही जाल तर कमी वेळात हा प्रश्न सुटेल. नंबर 2 आहे बघा, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. बघा, तुम्ही ए नंबर आणि ए नंबर ज्यावेळेस कॅन्सल करता त्यावेळेस तुमच्याकडे फक्त 2च ऑप्शन असतात, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4. आणि ह्या दोन्हीमध्ये बी ऑप्शन आहे. बरोबर. म्हणजे हे तुम्हाला वाचण्याची पण गरज नव्हती. म्हणजे बी हा ऑप्शन 100% योग्य आहे. आता फक्त ऑप्शन आहे सी किंवा डीचा. सी नंबर ऑप्शन बघा, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली. बिलकुल बरोबर आहे. ओके. आणि त्याच्यानंतर जो डी नंबर ऑप्शन आहे, तर हा जो आहे डी नंबर ऑप्शन 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. ओके. किंवा त्याचा अध्यादेश तसा काढण्यात आला, असं यांनी क्लिअर म्हटलेलं आहे. परंतु हे 27 डिसेंबर नसून हे आहे 12 ऑक्टोबर 1993. म्हणून आपला ऑप्शन काय येणार आहे? 4, बी आणि सी. आणि ह्याचाच सगळा जो संदर्भ आहे तुम्हाला आपल्या ह्या पुस्तकामध्ये सापडेल. बघा, आर्टिकल 338 दिसतोय, अनुसूचित जातींकरिता आयोग आहे. आर्टिकल 338A जो आहे अनुसूचित जमातीकरिता आयोग. बरोबर. आणि ह्याच्यानंतर हे जे काही बाकीचे ऑप्शन आहेत आपले, तर ह्या ऑप्शनची जी काही PDF आहे ही सगळ्यात खाली आपल्याला मिळेल. ओके. त्याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन घेऊया. बघा, नंबर 2 क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 73. बरोबर. क्वेश्चन नंबर 73 मध्ये पण बघा मित्रांनो, एक अभ्यास सगळेजण करतात, परंतु सिलेक्शन खूप कमी मुलांचं होण्याचं कारण काय की काहीतरी एक म्हणजे बघा, अभ्यास असणं तुम्हाला कोणत्याही एक्झामसाठी ती गरजेची गोष्ट आहे. परंतु त्याच्यानंतर तुम्हाला जी पाहिजे तर ती गोष्ट आहे की कोणत्याही क्वेश्चन पेपर सोडवण्याची एक तुम्हाला पद्धत कळली पाहिजे, टेक्निक आली पाहिजे. बरोबर. म्हणजे बघा, आता हा क्वेश्चन काय म्हणतोय, क्वेश्चन नंबर 73, भारताच्या नागरिकत्वाविषयी खालील योग्य विधाने निवडा. बरोबर. काय विचारलंय? योग्य विचारलंय. म्हणजे ह्या तिन्हीपैकी जर समजा एखादा अयोग्य असेल तर तो जर अयोग्य ऑप्शन ह्या ऑप्शनमध्ये कुठे आहे तो कॅन्सल करा, तुमचं उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचताय. बघा, नंबर 1 काय म्हणतंय? ए ऑप्शन, भारतामध्ये एकल नागरिकत्वाची पद्धत आहे. बिलकुल बरोबर आहे. म्हणजे बघा, ए नंबर ऑप्शन ज्याच्या ज्याच्यात आहे ते तुमचं उत्तर असू शकतं. बरोबर. ए आहे, ए आहे, ए आहे, म्हणजे सगळीकडे ए आहे. ओके. नंबर 2 आहे भारतीय नागरिकत्व कायदा. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला. बरोबर. तर हे सुद्धा योग्य आहे. नंबर 3 आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर हे 100% चुकीचं आहे. कारण नागरिकत्वाबद्दल जो काही भाग आहे तर तो आहे भाग 2. किती आहे? भाग 2. बरोबर. आणि हे चुकीचं असल्यामुळं सी चुकीचं आहे. सी कशात आहे? सी 1 नंबरमध्ये आहे. सी
4 नंबरमध्ये आहे. आता फक्त ए आणि बी 2 आणि 3 ह्याच्यामध्येच तुम्हाला कन्फ्युजन आहे. तुम्ही ऑब्व्हियसली ए आणि बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. याच्यासोबत तुम्ही जाऊ शकता, कारण 100% सी चुकीचं आहे, बरोबर. आणि ह्या म्हणजे प्रश्नाचं आपल्या पुस्तकामध्ये संदर्भ कुठं सापडतोय तर बघा, राज्यघटनेतील जे काही विभाग आपण दिलेले आहेत, विभाग जो काय आहे किंवा भाग जे आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्हाला स्क्रीनला दिसत असेल, भाग जो 1 आहे तो संघ आणि त्यातील प्रदेशाबद्दल आहे, आर्टिकल 1 ते 4 पर्यंत. आणि 2 नंबर जो आहे आपल्याला आता विचारलेला नागरिकत्व, तो आहे 5 ते 11 ह्या आर्टिकलमध्ये, बरोबर. आणि इथे काय आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं, प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं की भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद देण्यात आलेली आहे, बरोबर. म्हणजे 4 मध्ये नसून ती कशामध्ये आहे, 2 मध्ये आहे, बरोबर. राईट. नेक्स्ट बघा मित्रांनो, राईट. आता याच्यामध्ये पण दिलंय की 2 नंबरचा जो काही आपला ऑप्शन होता, बरोबर. राईट. एक ए नंबरचा जो होता ऑप्शन काय की भारतामध्ये एकल नागरिकत्वाची पद्धत, तर ह्याचा जे काही संदर्भ आहे ह्या पुस्तकामध्ये आहे बघा. या पुस्तकाच्या काय म्हणतंय, भारताने जरी संघराज्याचा स्वीकार केला असला तरी नागरिकांना फक्त भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलेलं आहे. बघा, फक्त भारतीय नागरिक, म्हणजे जसं अमेरिकेमध्ये राज्याचं नागरिकत्व वेगळं आहे आणि देशाचं सुद्धा वेगळं आहे, कारण ते प्युअर संघराज्य आहे. आपण संघराज्यात्मक पद्धत आहे आपल्याकडे, परंतु आपण संघराज्य नाही, कारण आपण राज्यांच्या संघ आहोत, बरोबर. तर हे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मित्रांनो. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 75 आहे. क्वेश्चन नंबर 75 दिसतोय का? राईट. क्वेश्चन नंबर 75 आहे. प्रश्न काय म्हणतोय, केशवानंद भारती खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या, बरोबर. काय म्हणतंय, केशवानंद भारती खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. याच्यामध्ये आपल्याला काय विचारले, बिनचूक म्हणजे काय, योग्य विचारलं, बरोबर. सेम आता ज्या काही 2 ते 3 क्वेश्चन च्या पूर्वी मी जे बोललोय तुम्हाला की बिनचूक किंवा योग्य ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस एखादा जरी तुम्हाला चुकीचा आढळला तरी तुम्ही उत्तरापर्यंत लगेच पोहोचू शकता. बघा काय म्हणतंय, ए नंबर काय, सदर्भ म्हणजे हा केशवानंद भारती हा खटला भारताचे सरन्यायाधीश एन रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तींच्या घटनापुढे चालला. बघा हे 13 न्यायमूर्ती बरोबर आहे, परंतु त्यावेळेस सरन्यायाधीश एन रे नव्हते. ओके, म्हणून जर समजा आपण हा ए नंबर हा ऑप्शन जर कॅन्सल असा समजला तर तुम्हाला ए नंबर ज्याच्यात आहे आपल्याला विचारलं योग्य, ए जर असेल तर हा 1 नंबर येणार नाही, बरोबर. आणि ए जर योग्य असेल तर हा 4 नंबर सुद्धा येणार नाही, बरोबर. खरं बघितलं तर फक्त बी असण्याची शक्यता जर असेल त्याच्यासाठीच आपल्याला बाकीचं सगळं वाचावं लागेल. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, 7 विरुद्ध 6 न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची रूपरेषा दिली. ओके, हे सुद्धा योग्य आहे. या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला, हे योग्य आहे. आणि सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, बी, सी आणि डी. आणि हे आपल्या पुस्तकामध्ये कुठे आहे तर बघा, याचा पान नंबर सांगतो तुम्हाला. पान नंबर बघा ह्याचा 449, म्हणजे स्टेट बोर्ड ठोकळा ह्या पुस्तकाच्या 5व्या रंगीत आवृत्तीमध्ये हा जो काही क्वेश्चन पेपर आहे 495 ह्या पानावर सापडेल तुम्हाला. आणि तो काय म्हणतोय, केशवानंद भारती खटल्यातील निकालाने स्पष्ट केला आहे, या निकालात न्यायालयाने भारतीय संविधानाला मूळ संरचना असल्याचे मान्य केले. हे एका ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय आहे की केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटल्यामध्ये ते फिर्यादी होते. या खटल्याचे महत्त्व अनन्यसाधारण असून मूलभूत चौकट काय असायला पाहिजे, यामध्ये बदल करण्याचा किंवा ती चौकट रद्द करण्याचा संसदेला नाही असं स्पष्टीकरण कोणी दिलं तर सुप्रीम कोर्टाने दिलं, बरोबर. हे दोन्ही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. आणि नंबर 3 आहे 23 मार्च 1973 रोजी 13 न्यायाधीशांच्या, म्हणजे ए नंबर ऑप्शनमध्ये हे होतं, बरोबर. 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 7 विरुद्ध 6 अशा बहुमताने हा निर्णय दिलेला आहे, बरोबर. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन आपल्याला पान नंबर बघा, तुम्हाला इथं पुस्तकाचं नाव पण दिसेल, स्टेट बोर्ड ठोकळा, आणि लेखन संकलन गणेश सुरेश काळे, आणि नंतर तुम्हाला पान नंबर पण दिसेल 495, बरोबर. राईट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, क्वेश्चन नंबर आहे मित्रांनो 77. आणि हा एकदम इझी लेवलचा प्रश्न होता. म्हणजे असे जर प्रश्न तुमचे चुकत असतील तर ऑब्व्हियसली तुम्ही मेरिटमध्ये येणारच नाही. कारण बघा की मेरिट क्रॅक करण्याचा एक चांगला तुम्हाला उपाय काय, तर जे काही सर्वसाधारण क्वेश्चन ते बिलकुल आपले चुकायला नाही पाहिजे, बरोबर. तर काय म्हटलं इथे, भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक या पदाची तरतूद आहे, बरोबर. म्हणजे हे आपल्याला कॅग बद्दल बोलतं, बरोबर. हा जो काही क्वेश्चन आहे आपल्याला कॅगचं आर्टिकल काय किंवा कॅगचं कलम किंवा अनुच्छेद काय एवढंच विचारलं, बरोबर. बघा तर 1 नंबर ऑप्शनमध्येच आहे कलम 148. बघा
343 आहे, हा येणार नाही कारण हा भाषेविषयी आहे. 266 आहे आणि 248 हे बिलकुलच येणार नाहीत. म्हणजे हा एकदम इझी लेवलचा प्रश्न होता आणि हा इझी लेवलचा जो प्रश्न आहे तर आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 551 वर आहे आणि ते पान नंबर 551 म्हणजे काय तर इथे आहे बघा, की आपण जास्तच क्लिअर दिलेलं आहे की ह्याची तरतूद जी आहे आर्टिकल 148 मध्ये, त्याच्यानंतर त्याचा कार्यकाल किती आहे, 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष वगैरे वगैरे इन्फॉर्मेशन भरपूर दिलेली आहे. परंतु आता सध्याला आपल्याला काय संदर्भ गरजेचा आहे की त्याचा आर्टिकल काय किंवा त्याचा कलम काय. बरोबर, राईट. नेक्स्ट बघा मित्रांनो, 77 झाला. बघा लागोपाठ सुद्धा येणार प्रश्न आपल्या पुस्तकातून तुम्हाला दिसत आहेत. बरोबर, बघा लागोपाठ सुद्धा दिसतात. त्याच्यानंतर काय म्हटले, भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजे काय. बरोबर, धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजे काय. बघा याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, पर्याय दिलेले आहेत. बरोबर, तर म्हणजे करते म्हणजे काय, तर ह्यापैकी योग्य काय आहे आणि अयोग्य काय हे सुद्धा आपल्याला ओळखायचं आहे. नंबर 1 बघा, राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. बघा मित्रांनो, म्हणजे एक्झामच्या प्रेशरमध्ये तुम्ही ह्याला योग्य करू म्हणजे चुकून योग्य करू शकता, परंतु क्लिअर आपल्याला सांगितलेलं आहे की राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव कधीच करत नाही. बरोबर, म्हणून हे ए नंबर ऑप्शन आपला चुकीचा आहे. बघा मित्रांनो, तुम्ही स्मार्ट वेनी जर जाल तर ए नंबर ऑप्शन आहे आणि ए नंबर असेल म्हणजे 1 आणि 3 तुमचा इथे म्हणजे काही सेकंदामध्ये कॅन्सल होतो. फक्त तुम्हाला विषय असेल की 2 नंबर ऑप्शन आणि 4 नंबर ऑप्शनमध्ये. बरोबर, आणि ह्यामध्ये 2 आणि 4 मध्ये जर तुम्ही बघाल तर बी दोन्हीकडे आहे आणि डी सुद्धा दोन्हीकडे आहे. तुम्हाला फक्त एकच इश्यू आहे की ऑप्शन नंबर सी तुम्ही बघा. तर ऑप्शन नंबर सी काय म्हणते, राज्य सर्व धर्मांना समान समजते. काय म्हणते, राज्य सर्व धर्मांना समान समजते. बरोबर, आता बघा जर समजा तुम्ही काय ही जर संकल्पना प्रॉपर लक्षात घेतली की भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य प्रस्थापित करते, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. म्हणजेच काय, तर म्हणजेच समान वागणूक देते, सर्व धर्मांना समान समजते. बरोबर, म्हणून तुम्ही बी सी डी ह्या ऑप्शन सोबत जायला पाहिजे, म्हणजे हे ह्याचं योग्य उत्तर असेल. बरोबर, आणि आहेच. तर हे ह्याची सगळ्याची जे काही तरतूद आहे किंवा हे संदर्भ आहे स्टेट बोर्ड ठोकळा 5वी आवृत्ती ह्या पुस्तकामध्ये पान नंबर 440 वर दिलेला आहे. बघा मित्रांनो, बघा धर्मनिरपेक्षता हा जो काही टॉपिक आहे याच्यामध्ये देशाचा कोणताही विशिष्ट राज्यधर्म असणार नाही. बरोबर, आणि देशाच्या कारभारात कोणताही धर्म संप्रदाय यांचा हस्तक्षेप नसावा, परंतु प्रत्येकाला वैयक्तिकरित्या स्वतःचा कोणताही धर्म अनुसरण्याचा अधिकार आहे किंवा असणे म्हणजे धर्मनिरपेक्षता होय. बरोबर, हे याचा संदर्भ झालेला मित्रांनो. बघा मित्रांनो, सलग सुद्धा प्रश्न ह्या पुस्तकातून आलेले. बघा आपण आता थोड्या वेळापूर्वी 77 बघितला होता, त्याच्यानंतर 78 बघितला. बरोबर, क्वेश्चन नंबर 77, क्वेश्चन नंबर 78 तुम्हाला सलग सुद्धा ह्या पुस्तकात दिसतात. म्हणजे ही पुस्तक तुम्हाला घेण्याची बिलकुल गरज आहे. कारण काय की तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोललो होतो की एक संदर्भ पुस्तक तुम्हाला 700 ते 800 पानाचं येतं, परंतु तुम्हाला जेवढे काही आपल्या GSचे सब्जेक्ट त्याच्यामध्ये आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान आणि पर्यावरण, एवढे सगळे मी फक्त 800 पानात तुम्हाला दिलेले आहे. आणि एकच पुस्तक जर तुम्हाला 100 पैकी 35 क्वेश्चन देत असेल, विचार करा मित्रांनो, तर तुमची ॲक्युरेसी किती जबरदस्त जाते. म्हणजे बघा, तुमची कोणतीही म्हणजे कोणालाही जर समजा पूर्वपरीक्षा पास करायची असेल तर आजपर्यंत तर 110 पेक्षा जास्त कधी मेरिट गेलेला नाही. समजा चला आपण याचं कॅल्क्युलेशन करूया. 110 हे जर तुम्हाला सेफ स्कोअर असेल किंवा 110 115 हे जर सेफ स्कोअर तुम्हाला मानायचं असेल, 35 क्वेश्चन तर ही एकच पुस्तक देते. 35 गुणिले 2 किती होणार, 70. बरोबर, म्हणजे 70 प्रश्न तुम्हाला ही एकच पुस्तक देते आणि ह्या पुस्तकामध्ये करंट अफेअर नाही आहे. विचार करा, म्हणजे करंट अफेअरचे 15 क्वेश्चन तुमचे नाही आहेत. समजा तुम्हाला करंट अफेअरच्या 15 पैकी 10 जरी बरोबर आले तरी सुद्धा तुमचा इथे 20 एवढे मार्क्स वाढतात. म्हणजे स्टेट बोर्ड ठोकळा ही एक पुस्तक आणि करंट अफेअर हे दोन्ही जरी कराल तुम्ही 100 मार्कापर्यंत जाता आणि तुम्हाला पास होण्यासाठी फक्त एक्स्ट्रा 10 मार्कांचीच गरज आहे. बरोबर, तर हेच सांगण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला आलेलो. बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 77 आहे. ओके, लागोपाठ प्रश्न आहेत. ओके, हे ह्याचं एक्सप्लेनेशन आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 78 आहे, हे सुद्धा याचं सुद्धा एक्सप्लेनेशन आपण बघितले. आणि क्वेश्चन नंबर आता हे पुढचं काय आहे तर क्वेश्चन नंबर 79. राईट, बघा मित्रांनो, हा सुद्धा इझी कॅटेगरीचा प्रश्न होता, हा काय खूप डिफिकल्ट नव्हता. ठीक आहे, आता शेवटी क्लास 1ची एक्झाम असल्यामुळं काही डिफिकल्ट आणि काही इझी हे MPC ऑब्व्हियसली टाकणारच आहे. बघा प्रश्न काय म्हणतो, 79 नंबर, राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेच्या साठी तरतूद करतात. बरोबर, बघा आर्टिकल 124 आहे. म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला जाण्याची गरज नाही, कारण
आर्टिकल 124 ते 28 जे आहे हे तर सुप्रीम कोर्ट विषयी असणार आहे, बरोबर. तर बघा 2 नंबरचा ऑप्शन तुम्हाला इथे क्लिअर दिसतोय. काय आर्टिकल 324 ते आर्टिकल 329 या दरम्यान आहे, बस. ओके. आणि ह्या प्रश्नाचा संदर्भ आपल्या पुस्तकात 2 ठिकाणी लागतो. पान नंबर 323 वर पण लागतो आणि पान नंबर 325 वर पण लागतो, बरोबर. तर तो कुठे आहे आपण बघूया. बघा मित्रांनो, पान नंबर राईट, हे बघा इथं भाग 15 आहे. म्हणजे आपल्या पुस्तकात तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळाली. जर समजा पुढच्या वर्षी असा प्रश्न आला किंवा नंतर एखाद्या एक्झाममध्ये असा प्रश्न आला की निवडणुकाविषयी आर्टिकल 324 ते 329A ही जी काही तरतूद कोणत्या भागात आहे हे सुद्धा तुमचा प्रश्न बरोबर येईल, बरोबर. आणि त्याच्यानंतर दुसरा जो काही ऑप्शन आहे, दुसरं जे पान नंबर आहे ते सुद्धा दाखवून देतो तुम्हाला. बघा आर्टिकल 324, बरोबर. आर्टिकल 324 ते आर्टिकल 329 329A पर्यंत सुद्धा ह्या तरतुदी. त्या नेमक्या तरतुदी काय आहेत तुम्ही हे बघू शकता. एखाद्याला दिसत नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता ह्या व्हिडिओचं. ओके. चला याच्यानंतरचं पुढचं क्वेश्चन बघूया मित्रांनो. बघा क्वेश्चन नंबर आहे 85 वाला. हा सुद्धा इझी कॅटेगरीचा प्रश्न आहे, कारण त्यांनी डायरेक्टली काय विचारलं आपल्याला, कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते, बरोबर. म्हणजे रीट जारी करण्याचा अधिकार कोणता आर्टिकल देतं, आणि तेही आपल्याला काय विचारले, उच्च न्यायालय. इथे सुप्रीम कोर्ट नाही, बरोबर. जर समजा सुप्रीम कोर्ट असतं तर हे आर्टिकल 32 असतं, बरोबर. आणि इथे हायकोर्ट असल्यामुळे हे आर्टिकल काय होणार आहे, 226 होणार आहे. ओके. तर ह्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला 2 पान नंबरवर मिळतं. नंबर 1 आहे 520 स्टेट बोर्ड ठोकळ्याच्या, नंबर 2 आहे 548. बघा तर ह्याचं आपल्याला काय या ठिकाणी मिळतं. बघा इथं उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्र दिलेले आहेत आणि प्रारंभिक अधिकार क्षेत्र ह्या एकाच टॉपिकमध्ये, प्रारंभिक अधिकार क्षेत्र ह्या एका टॉपिकमध्ये इथे लिहिलेलं आहे. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 226 नुसार उच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांचा रक्षण करता असं म्हटलेलं आहे, आणि सुप्रीम कोर्टला काय आर्टिकल 32 नुसार म्हटलेलं आहे, बरोबर. या 2 गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो, कारण आज आर्टिकल 226 वर प्रश्न आला, सांगता येत नाही 32 वर पण येईल, कारण ते त्याच्याशी रिलेटेड आहे, बरोबर. राईट. नेक्स्ट बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर आहे 86. बघा मित्रांनो, ह्या एका क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला एक वेगळं काय सांगायचं आहे की ही जी काही पुस्तकं आहे ह्या पुस्तकात जशाच तसे चारीचे चारी ऑप्शन, दोन्हीचे दोन्ही ऑप्शन एक्झॅक्ट असण्याची शक्यता नाही आहे. कारण हे असं कोणीही एवढं क्लेम करू शकत नाही की MPSCचा प्रश्न आणि माझ्या पुस्तकातला प्रश्न, म्हणजे मी नाही, कोणताही लेखक एवढं क्लेम करू शकत नाही की MPSCचा प्रश्न आणि आमच्या पुस्तकातला प्रश्न जशाच तसा येईल, बरोबर. परंतु तुम्ही काही ठिकाणी लॉजिकने सुद्धा प्रश्न सोडवू शकता. तर ते लॉजिक म्हणजे नेमकं काय, तर हा प्रश्न आहे बघा, खालील योग्य जोड्या जुळवा. ओके. खालील योग्य जोड्या जुळवा. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय, आपल्याला योग्य जोडी जुळवायची. बघा डॉक्टर के कस्तुरी रंजन ही जी काही समिती आहे ही 2020ला जे आपल्या शैक्षणिक जो धोरण आहे त्याच्याविषयी ही स्थापन झाली होती. हे एक जरी तुम्हाला माहिती असलं तरी डीचं 4 हे लागतं. तर बघा ऑप्शन ABCD मध्ये डीचं 4 असणारं हे एकमेव ऑप्शन आहे. दिसलं, म्हणजे तुम्हाला बाकीच्या 1, 2, 3 वर मेहनत घेण्याची सुद्धा गरज नव्हती. म्हणजे हा एकदम इझी कॅटेगरीतला प्रश्न होता. परंतु जर समजा तुम्ही सुरुवात नितीन करमरकर समिती किंवा नितीन गिरीर समिती ह्यांच्यापासून केली असेल तर तुमचा वेळ गेला असेल किंवा तुम्हाला कन्फ्युजन जास्त झालं असेल. परंतु तुम्हाला जे 100% हमखास माहिती आहे त्याच्यापासून ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला तेवढा काही वेळ लागत नाही. चला, तर ह्याचं संदर्भ आपल्या पुस्तकात 2 ठिकाणी आहे. 305 नंबर पानावर पण आहे आणि 399 नंबर पानावर पण आहे. ओके. तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 दिसते तुम्हाला. म्हणजे आपण एवढ्या डिटेलमध्ये दिलेलं आहे हे पुस्तक की याच्यानंतर कोणतीही जरी परीक्षा झाली आणि हे जर टॉपिक तुम्ही कव्हर कराल तरी सुद्धा ह्याच्यातून प्रश्न तुमचे 100% बरोबर आहे. कारण 1986 नंतर तब्बल 34 वर्षानंतर राष्ट्रीय धोरणाला मंजुरी देण्यात आली. म्हणजे ह्या एका वाक्यावरनं तुम्हाला काय जाणवतं की इन डिटेल ही पुस्तक बनवण्यात आलेली आहे, बरोबर. चला, तर ह्याचं जे काही एक्सप्लेनेशन ते इथे आहे की 24 जून 2017 डॉक्टर के कस्तुरी रंजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येऊन शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्याचे कार्य ही समिती करणार होती किंवा केलेली आहे, बरोबर. आणि ह्याचं हे उत्तर झालेलं आहे मित्रांनो, आणि तुम्ही त्या एका ऑप्शनवरून ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवू शकता. राईट. नेक्स्ट आहे बघा, हे क्वेश्चन नंबर 87. क्वेश्चन नंबर आहे 87. डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने निवडा, बरोबर. हा सुद्धा प्रश्न त्याच कॅटेगरीचा आहे मित्रांनो की तुम्हाला एक जरी ऑप्शन समजला, एक जरी ऑप्शन तुम्हाला स्ट्रॉंग माहिती असेल तरी सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. त्याचं कारण काय की ते तमिळनाडू येथील रहिवासी होते, हे योग्यच आहे. परंतु तुम्ही जर समजा ऑप्शन बघितला त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला
होता. त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता. हे जर समजा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार त्यांना मिळाला होता, हे तर आपल्या पुस्तकात आहेच, मी तुम्हाला थोड्या वेळात त्याचं संदर्भ पण दाखवणार आहे. तर ई जर योग्य असेल, ओके, तर ई इथे आहे, ई इथे आहे, ई इथे आहे आणि इथे ई नाही. बरोबर. ई जर योग्य असेल तर तुम्ही ABCD नंतर वाचू शकता. ते तमिळनाडू येथील रहिवासी होते, ऑब्व्हियसली होते. त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते. हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित नाही आहे मित्रांनो. बघा, असा एखादा प्रश्न जर समजा कोणाचा चुकला तरी जास्त वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण हे प्रश्न कॉम्पिटिशन ठरवत नाहीत. कॉम्पिटिशन ठरवणारे प्रश्न जे आहेत ते जर तुमचे चुकले तर तुम्ही रेस्टच्या बाहेर असणार. बरोबर. बघा, त्याच्यानंतर ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते, बरोबर आहे, नाही काही काळ ते राज्यसभेचे सदस्य सुद्धा होते. बघा, तुम्हाला जर A, C आणि D एवढं जरी माहिती असेल तर जर ए ह्याच्यात नाहीये म्हणून हे दोन ऑप्शन तुमचे कॅन्सल झाले. या दोन्हीपैकी तुम्ही क्लिअर करू शकता. बरोबर. काय झालं, राईट, ह्या दोन्हीपैकी तुम्ही यांना प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. राईट. तर ह्याचं उत्तर काय आहे आता सध्याला? A, C, D आणि E. A, C, D आणि E म्हणजे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी चुकीचा आहे. आणि ह्याचा संदर्भ आपल्या पुस्तकात कुठे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पान नंबर दिलेलाच आहे. पान नंबर 28 वर आहे. पान नंबर 28 वर आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की जे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहे डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 1971. बरोबर. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 1971 म्हणजे ह्या एका ऑप्शनवरनं सुद्धा तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकत होते. बरोबर. राईट. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हां, आपल्या पब्लिकेशनची बरीच पुस्तकं मार्केटला आहेत. त्याच्यापैकी एक स्टेट बोर्ड ठोकळा ह्या पुस्तकातून किती प्रश्न आले ह्याबद्दल आपला हा व्हिडिओ सुरू आहे. आणि ह्याच पुस्तकावर आधारित बघा मित्रांनो, ह्याच पुस्तकावर म्हणजे स्टेट बोर्ड ठोकळा ह्या पुस्तकावर आधारित आपण एक स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12,000+ नावाची एक पुस्तक लॉन्च केलेली आहे. आणि ही सध्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, संपूर्ण महाराष्ट्रात अवेलेबल आहे, प्रत्येक दुकानदाराकडे आहे, ऑनलाईन ॲमेझॉनवर सुद्धा अवेलेबल आहे. तर ही पुस्तकाने हे प्रश्नसंचामध्ये काय डिफरन्स आहे, तर इयत्ता 4थी पासून ते 12वी पर्यंतची जेवढी जुनी आणि नवीन पुस्तकं आहेत ती सगळी एकत्रित करून स्टेट बोर्ड ठोकळा ही थेरॉटिकल पुस्तक बनवलेली आहे. तर ह्या थेरॉटिकल पुस्तकावर आधारित तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपण MCQ पॅटर्नमध्ये 12,000पेक्षा जास्त क्वेश्चन असलेलं हा प्रश्नसंच आपण तुम्हाला दिलेला आहे. जर समजा तुम्ही थेअरीसाठी स्टेट बोर्ड ठोकळा घेतला असेल तर प्रॅक्टिससाठी तुम्ही स्टेट बोर्ड प्रश्नसंच घेतला पाहिजे. आणि बघा, एक्झाम झाल्याच्यानं तुम्हाला भरपूरदा असं जाणवतं की माझ्याकडे नॉलेज भरपूर होतं परंतु मी प्रॅक्टिस न केल्यामुळे मला प्रॉब्लेम यायचे की हा प्रश्न ह्याचा ऑप्शन आहे का नाही. त्याच्यामुळं तुम्ही कितीही अभ्यास करा परंतु तुम्हाला जर त्याच्यासोबत क्वेश्चन पेपर असतील, झालेले PYQ असतील किंवा टेस्ट सिरीज असतील किंवा ह्या प्रकारचे सराव प्रश्नसंच असतील आणि ते तुम्हाला घेणं अतिशय गरजेचं आहे. बघा मित्रांनो, ही पुस्तक घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर सुद्धा संपर्क करू शकता. खालील तुम्हाला नंबर दिलेला आहे. आणि कॉम्बो ऑफरमध्ये सुद्धा तुम्हाला ही पुस्तक चांगल्या डिस्काउंटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आणि ह्या स्टेट बोर्ड प्रश्नसंचाची एक खासियत काय आहे, तर हे स्टेट बोर्ड प्रश्नसंच आजपर्यंत MPSCने न विचारलेले प्रश्न मी स्वतः डिझाईन केलेले आहेत. ओके, राईट. तर बघा मित्रांनो, आपण नेक्स्ट घेऊया. राईट, म्हणजे आत्तापर्यंत आपण पॉलिटीचे प्रश्न घेतले आणि याच्यानंतर आता जो काही हा प्रश्न आहे तर हे इतिहासाचे सुरू होतात. ओके, बघा, हा खरं तर PYQ होता. झालेले जे जरी समजा तुम्ही प्रश्न केले असते तरी हा प्रश्न इझी कॅटेगरीमधला होता. प्रश्न काय आहे आपल्याला, हर्षवर्धन या राजाने खालील कोणते साहित्य लिहिले? प्रश्न काय आहे, हर्षवर्धन ह्या राजाने खालील कोणते साहित्य लिहिले? बघा मित्रांनो, आता हा जो काही हर्षचरित आहे हे हर्षचरित बाणभट्ट नावाच्या व्यक्तीने लिहिला होता. ओके, ते त्यांचे सेनापती होते. हे एक जरी तुम्हाला माहिती असलं तरी प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद हे तिन्ही त्यांनी स्वतःनी लिहिले होते परंतु हर्षचरित स्वतः त्यांनी लिहिलेलं नाही. बरोबर. एवढं जरी तुम्हाला समजलं म्हणजे बी ऑप्शन ज्याच्यामध्ये आहे तो रॉंग करायचा. बी ह्याच्यात आहे, बी तिन्हीमध्ये आहे. काही सेकंदामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निघालं असतं. बरोबर. चला, तर हे आपल्या पुस्तकामध्ये किती नंबर पानावर आहे? पान नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, पान नंबर 245 आहे आणि पान नंबर 245 तुम्हाला मी इथे क्लिअर दाखवतो. बघा, हर्षवर्धनाने जवळपास 41 वर्ष राज्य केलं, हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तो कवी आणि नाटककार होता, हे सुद्धा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेट बोर्ड ठोकळा ह्या पुस्तकात मिळतील. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका ही 3 संस्कृत नाटके लिहिली. ओके, म्हणजे हेच आपल्याला प्रश्न विचारला होता आणि हा संदर्भ आपल्या पुस्तकात सापडतो. आणि त्याच्यानंतर जो चुकीचा होता तर तो काय होता, तर बाणभट्टाने हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर डिरेक्टली पुस्तकाचा म्हणजे नंबर सुद्धा दिसतोय. ओके, आणि प्रकाशन संस्था सुद्धा दिसते. राईट. नेक्स्ट बघा मित्रांनो, नेहरू अहवालात
खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले? बघा, एक उद्दिष्ट तुम्हाला जे काय असेल ते प्रमुख एकच असणार, बरोबर. म्हणून तुम्हाला ह्या चारीपैकी एकच ऑप्शन तुम्हाला निवडायचा होता. तरी सुद्धा ऑप्शनची सेटिंग बघा 1 2 3 4 प्रकारे. हा जर ABCD असता तर तुम्हाला जास्त कन्फ्युजन झालं असतं, बरोबर. तर ह्या प्रश्नांमध्ये काय करायचं, कोणता ऑप्शन येणार नाही. ओके, एवढं जरी तुम्ही कराल तर उत्तराच्या जवळ पोहोचू शकता. बघा, तर काय आहे, नंबर 2 आहे 2 राष्ट्रांची निर्मिती. ही जी 2 राष्ट्रांची निर्मिती ही 1940च्या नंतरची बाब आहे. आपण 1928ला होत होतो, बरोबर. त्याच्यानंतर पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हे सुद्धा 1940-42च्या नंतरची बाब आहे, बरोबर. म्हणजे हे 2 ऑप्शन तुम्ही कॅन्सल करा. त्याच्यानंतर बघा, स्वशासन मिळवणे आणि वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे. बघा, स्वशासन मिळवणे आणि पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हे सेम आहे, बरोबर. त्याच्यासाठी 3 नंबर पण येणार नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे. आणि ह्याचा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये किती नंबर पानावर दिलेला आहे, 274 नंबर पानावर दिले. ज्यांच्याकडे आत्ता पुस्तक आहे तुम्ही व्हिडिओ सुरू असताना सुद्धा बघू शकता, त्याच्यात तुम्हाला सापडेल. फक्त ही स्टेट बोर्डची 5वी आवृत्ती असली पाहिजे. ओके, बघा, नेहरू अहवाल आहे मित्रांनो. इथं क्लिअर दिलेले आहे की भारताची भावी राज्यघटना असावी आणि यासाठी विशेष समिती पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली, हे योग्य आहे. त्याच्यानंतर या अहवालानुसार भारताला लगेच वसाहतीचे स्वातंत्र्य द्यावे, वसाहतीचे स्वातंत्र्य द्यावे आणि बाकीचं त्यांनी दिलेलं आहे असे मांडण्यात आले, बरोबर. म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पान नंबर बघा 274 दिसतंय तुम्हाला, राईट. नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 5 आहे, सिमुक हा डॅश डॅश घराण्याचा संस्थापक होता. हे सुद्धा एकदम इझी कॅटेगरीचा प्रश्न होता. त्यांनी ऑप्शनची सेटिंग सुद्धा अशी चांगली केलेली की तुम्हाला जास्त डोक्याला ताण येणार नाही. ओके, बघा, सिमुक हा काय कोणत्या घराण्याचा संस्थापक होता तर सातवाहन. ओके, बाकी शृंग घराणा आहे, कण्व घराणा आहे, शक घराणा आहे. ह्याचा आणि सातवाहनाचा तसा काही संबंध नाही, बरोबर, राईट. त्याच्यानंतर बघा, ह्या प्रश्नाचं तुम्हाला संदर्भ 246 ह्या पान नंबरवर स्टेट बोर्ड ठोकळा ह्या पुस्तकात सापडून जाईल. बघा मित्रांनो, इथं लिहिलेलं आहे सातवाहन राजघराणे, याच्याबद्दल खूप एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. म्हणजे जर समजा तुम्ही हा एक क्वेश्चन स्टेट बोर्ड ठोकळा ह्या पुस्तकातून क्लिअर केला तर ह्याच्यानंतर येणारी जी काही एक्झाम असेल त्याच्यापैकी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय काय मिळते की सातवाहन राजघराणे हे भारताच्या मोठ्या प्रदेशावर राज्य करणारे आणि महाराष्ट्रातील, बघा, म्हणजे हे विशेष करून महाराष्ट्रातील पहिले ज्ञात म्हणजे माहिती असलेले राज्य होते. म्हणजे याच्या अगोदर होत्या एखादं राज्य होतं असेल माहिती नाही, परंतु त्याची इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल नाही. म्हणून आपण काय म्हणतोय, महाराष्ट्रावर राज्य केलेलं पहिले जे राजघराणं असेल ते सातवाहन. त्याच्यानंतर त्याचे काय हे राजवंशाचं जे काही टायमिंग होता तो काय इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230, म्हणजे असे 460 वर्ष यांनी राज्य केलेलं आहे. ओके, एवढी जर इन्फॉर्मेशन तुमच्याकडे सध्याला असेल, नेक्स्ट कोणत्याही एक्झामसाठी ती जशाच तशी तुम्हाला कामाला येईल. बघा, राजा सिमुक हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक होता. त्याच्यानंतर प्रतिष्ठान किंवा पैठण ही त्यांची राजधानी होती. ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला ह्या क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाईल. बघा, पान नंबर 246 येते लक्षात. चला मित्रांनो, नेक्स्ट आहे सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला, बरोबर. हे क्लिअरली पान नंबर 275 वर आपल्या पुस्तकात दिलेला आहे. बघा मित्रांनो की धारासना हा जो काही सत्याग्रह आहे, ओके, तर याचं उत्तर आहे सरोजिनी नायडू. ओके, अंबिका चतुर्वेदी झाली किंवा कस्तुरबा गांधी किंवा कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा त्या ठिकाणी तसा काही संदर्भ लागत नाही. ज्याचा बऱ्यापैकी अभ्यास आहे, हे इझी लेवलचे क्वेश्चन आहेत, बिलकुल तुम्ही चुकायला नाही पाहिजे. महात्मा गांधींच्या अटकेनंतर धारासना, बघा, गुजरात येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले, बरोबर, यांनी केले. बस एवढा संदर्भ तुम्हाला या ठिकाणी गरजेचा होता मित्रांनो. ओके, आणि हे तुम्हाला पान नंबर 275 यामध्ये हे आढळेल, राईट. याच्यानंतर आहे इतिहासाचाच प्रश्न आहे. 1857च्या उठावामध्ये कानपूर या ठिकाणी नेतृत्व कुणी केलं, हा थोडासा 50-50 पर्यंत येणारा प्रश्न होता. तर हा प्रश्न काही लोकांचा म्हणजे ज्यांचं चुकलं आहे तर काही रिव्हिजनची गरज असेल तुम्हाला. ओके, एवढं फक्त समजून घ्या. कारण काय की कानपूर या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही 2 ऑप्शन क्लिअर करू शकता. अझीमुल्ला या ठिकाणी नव्हते, मौलवी अहमदुल्ला हे सुद्धा या ठिकाणी नव्हते. तुम्हाला फक्त प्रॉब्लेम किंवा कन्फ्युजन होऊ शकता, तात्या टोपे होते का नानासाहेब पेशवे होते. बघा, यांनी काय म्हटलंय प्रश्नामध्ये, 1857च्या उठावात कानपूर येथील नेतृत्व कुणाकडे होते. बघा, नेतृत्व जरी सेनापती करत असला तरी मेन राजाच असतो, बरोबर. मग त्यावेळेस कोण होते तर नानासाहेब पेशवे होते. आणि 1857चा उठाव दक्षिण भारतात तेवढा काही स्ट्रॉंग नव्हता, परंतु उत्तर भारतात खूप स्ट्रॉंग होता. म्हणून उत्तर भारतामध्ये ज्यावेळेस स्ट्रॉंग होता ना, तर त्यावेळेस कानपूरला नानासाहेब पेशवे यांच्याकडेच नेतृत्व होतं. परंतु तात्या टोपे यांना नेतृत्व आपण वेगळ्या म्हणजे त्यांना जे काही नेतृत्व आहे ते वेगळ्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. बघा, तर त्यांनी ग्वाल्हेर या ठिकाणी
1857च्या उठावाचं नेतृत्व केलेलं, बरोबर. आणि जे काही बाकीचे ऑप्शन आहेत मित्रांनो, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळेल. तर मौलवी अहमद उल्ला जे होते ते रोहिलखंड ह्या एरियामध्ये होते. तर अझीमुल्ला जो होते किंवा अझीमुल्ला ते फतेपूरमध्ये या ठिकाणी होते. येते लक्षात, राईट. तर हे तुम्हाला इन्फॉर्मेशन आपल्या पुस्तकाच्या पान नंबर 268 मध्ये मिळेल, बरोबर, राईट. बघा मित्रांनो, तुम्हाला म्हणजे ह्या पुस्तकाच्या माध्यमातून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की लागोपाठ सुद्धा प्रश्न, म्हणजे पान नंबर 274 वर सुद्धा प्रश्न आहे, 75 वर सुद्धा आहे, 276 वर सुद्धा प्रश्न आहे. किंवा क्वेश्चन नंबर आपण ह्याच्या अगोदर जर पॉलिटी बघितला, पान नंबर क्वेश्चन नंबर 76 ही आपल्या पुस्तकात आहे, 77 आहे, 78 आहे, 79 सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, 100 पैकी 15 क्वेश्चन जर तुम्ही करंट अफेअरचे मायनस केले, राहिलेल्या 85 पैकी जर 35 प्रश्न ही एकच पुस्तक देत असेल, तर तुम्ही ही पुस्तक नक्की विकत घेतली पाहिजे, या मताचा मी आहे. बघा मित्रांनो, हे चुकीची जोडी ओळखा. तुम्हाला यापूर्वी आत्ता मी बोलल्यासारखं की सगळी जी काही ऑप्शन आहेत तर ती आपल्या पुस्तकात असतील ह्याची पण काही गॅरंटी नाही, बरोबर. पण मॅक्झिमम प्रश्न जशाच तसे ह्या पुस्तकातले आहेत, मॅक्झिमम प्रश्न. बघा मित्रांनो, हे बीबी का मकबरा हा जो काही ऑप्शन आहे डी नंबर, तर ते दिलरस बानो यांचे स्मारक आहे. हे ज्यांना माहिती आहे, कमीत कमी तुम्ही डी तरी कॅन्सल करू शकता, नंबर 1. नंबर 2 आहे बघा, राजपुत्र आझम शाह. राजपुत्र पण म्हटलेलं आहे आणि आझम शाह पण म्हटलं, म्हणजे हे मुघल राजे होते, बरोबर. परंतु त्याच्या पुढे त्यांनी बहामनी शासक असं ऑप्शन दिलेलं आहे, म्हणून हा ऑप्शन चुकीचा होता, बरोबर. म्हणजे ऑप्शन सी हा चुकीचा आहे, बाकी वरचे ऑप्शन दोन्ही बरोबर आहेत. तर ह्याचा जो काही संदर्भ आहे आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 423 वर सापडतो. बघा मित्रांनो, मुघल सम्राट औरंगजेबाची राणी दिलरस बानो किंवा ह्यांचं मध्ये नाव काय आहे तर राबिया दुर्राणी हे सुद्धा त्यांचं म्हणजे दुसरं नाव होतं. तर यांची कबर औरंगाबाद या ठिकाणी बांधली आणि कबरीवर त्यांच्या पुत्रांनी आझम शहाने मकबरा बांधला होता. ही तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळेल, परंतु हा ऑप्शन योग्य आहे. आणि राजपुत्र आझम शाह हे मुघल शासक आहेत आणि ते बहामनी नाहीत. हे जरी तुम्हाला एक कळालं असतं तरी सी नंबर ऑप्शन तुमचा चुकीचा होता, हे तुम्हाला समजायला पाहिजे, राईट. मित्रांनो बघा, हा जो काही क्वेश्चन आहे हा थोडासा इंटरेस्टिंग वाटला मला. कारण काय की ह्यांचं 2018 मध्ये निधन झालेलं आहे, तर तो क्वेश्चन त्यांनी 2024 मध्ये विचारलाय. म्हणजे असे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुमचं मेरिट डिसाईड नाही करणार. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये जर तुम्ही चुकाल हरकत नाही, परंतु जे काही सोपे प्रश्न होते, धारासना सत्याग्रह आहे, असे जे काही प्रश्न होते हे तुम्ही चुकायला नको. बघा मित्रांनो, प्रश्न काय म्हटलं, विख्यात वारली चित्रकार जीवा सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं? बरोबर. बघा मित्रांनो, एक आहे फक्त की वारली चित्रकार जे आहेत जीवा सोमा म्हसे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार होता. भलेही तो पद्मविभूषण असेल नसेल माहिती नाही मला, किंवा नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स आहे का नाही माहिती नाही, परंतु मला जर 100% माहिती आहे की किमान त्यांना पद्मश्री होता. बघा मित्रांनो, पद्मश्री म्हणजे हा बी ऑप्शन फक्त आणि फक्त 3 नंबर ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसतो, बरोबर. म्हणजे काय की 3 नंबर ऑप्शन जर तुम्ही म्हणजे बी हा 1 जरी तुम्हाला माहिती असला तरी तुमचा 1 नंबर ऑप्शन कॅन्सल होणार, 2 कॅन्सल होणार आणि 4 कॅन्सल होणार आणि तुम्ही डिरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचता, बरोबर. आणि हे पेपर सोडवण्याचे काही स्ट्रॅटेजी आहेत, ओके. तर तुमच्या अभ्यासाबरोबर ह्या पण स्ट्रॅटेजी तुम्हाला समजल्या पाहिजे, जेणेकरून ह्याच्यामध्ये तुमचा वेळ वाया जाणार नाही, बरोबर. बघा मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे 2016 मध्ये यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने यांना पद्मश्री हा पुरस्कार दिला होता, ओके. आणि त्याच्यानंतर काय 15 मे 2018 मध्ये यांचे निधन झाले. त्यावेळेस हे पुस्तकामध्ये आपण ॲड केलं होतं, सुदैवाने त्यावरच प्रश्न आलेले, ओके. म्हणजे लेखक आणि प्रकाशक म्हणून ज्यावेळेस आम्ही पुस्तक लिहितो त्यावेळेस किमान एवढ्या गोष्टीचा एक अंदाज असतो की आयोग झालं किंवा PYQ काही बघितले किंवा आपले सिलेबस बघितलं, त्याच्यानंतर एक अंदाज येतो की कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, आणि हे आपल्याला पान नंबर 382 वर सापडतं, ओके. चला मित्रांनो, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर आहे 18. प्रश्न काय विचारला आहे आपले, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या पॅटर्ननुसार प्रश्न सोडवतोय त्यानुसारच जर हा प्रश्न आपण सोडवला तर तुम्हाला खूप कमी वेळामध्ये हा प्रश्न सुटेल. काय म्हटलंय की चुकीचे विधान सांगा. म्हणजे जर समजा चुकीचं विधान तुम्हाला हे 4 पैकी एकच आहे म्हणजे बाकीचे 3 योग्य आहेत, बरोबर, राईट. तर नंबर 1 आहे बघा, अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे. हा इझी लेवलचा क्वेश्चन आहे, जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर भारताची सागरी सरहद्द
किनारपट्टीपासून 12 नाविक मैल आहे, हे सुद्धा योग्यच आहे. त्याच्यानंतर आहे बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटे आहेत. बघा मित्रांनो, वरचे 3 बरोबर आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली चौथा चुकीचा आहे. वाचण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही, तरी सुद्धा तुमच्यासाठी वाचू. भारताची पाकिस्तान व बांगलादेशाबरोबरची भूसीमा ही नैसर्गिक सरहद्द आहे, असं यांचं म्हणणं आहे. नैसर्गिक सरहद्द म्हणजे बनवण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे पाकिस्तान झालं किंवा बांगलादेश झालं, हे दोन्ही भारतातून विभाजन होऊन बाहेर पडलेले आहेत. म्हणजे हे भारताच्या अगोदर भाग होते, परंतु आता नाही आहेत. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर ह्या राजकीय सीमा आहेत, ह्या नंतर झालेल्या सीमा आहेत. बरोबर, त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 4 नंबर. बघा, हे प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला पान नंबर 134 वर मिळून जाईल. त्याचा संदर्भ तुम्हाला लगेच इथे दिसेल. बघा मित्रांनो, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे आणि बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे. तुम्हाला हे 2 जरी समजलं तरी चौथा नंबरचा प्रश्न तुमचा, चौथा नंबरचा ऑप्शन असाही चुकीचाच होणार होता. बरोबर. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 20 आहे, भारतातील जनगणना वर्ष आणि मृत्यूदर. बघा मित्रांनो, ह्या एका प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला एक वेगळे पण काय सांगायचं आहे की तुम्हाला एका ऑप्शनचा जरी संदर्भ लागला तरी हा प्रश्न तुमचा सुटून जाईल. जसं आता थोड्या वेळापूर्वी आपण कस्तुरीरंजन समिती जी बघितली होती, तर त्या समितीसारखाच हा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, एक लक्षात घ्या, 1981, 91, 2001 आणि 2001 आणि 2011 हे जे काही वर्ष आहेत हे पुढे 10-10 वर्षांनी पुढे वाढत जात आहेत. बरोबर. मग मला सांगा, जर हा मृत्यूदर आपल्याला दर हजारी विचारलेला आहे, मृत्यूदर विचारलेला आहे, तर 1981 पेक्षा 2011 मध्ये आपली परिस्थिती चांगलीच असणार. आरोग्याच्या सोयीसुविधा वाढलेल्या आहेत, गव्हर्नमेंटच्या सुविधा वाढलेल्या आहेत, महिलांसाठी वेगळ्या आहेत, बालकांसाठी वेगळ्या आहेत, किशोरवयीन मुलींसाठी वेगळ्या आहेत. बरोबर, म्हणजे मृत्यूदर हा 100% 81 पासून 2011 पर्यंत कमी कमी होत आला असेल. हे एवढं लॉजिक जरी तुम्हाला समजलं तरी 81ला सर्वाधिकच असणार, 91ला त्यापेक्षा कमी असणार, 2001 आणि 2011ला त्यापेक्षा कमी असणार, हे समजायला पाहिजे होतं. ओके. आणि त्याच्यानंतर माझं फक्त एकच म्हणणं आहे, 2011ला ते जर 7 होते किंवा 7 पॉईंट समथिंग आहे, परंतु इथे MPSCने क्लिअर आपल्याला 7 दिलेलं आहे, ते पॉईंटमध्ये गेलेलं नाही, 7 आहे. बरोबर. तर 2011 नुसार 7 आहे ना, तर म्हणजे डीचा ऑप्शन जर 4 असेल तर हे एकमेव उत्तर आहे त्या ठिकाणी. बरोबर. म्हणजे हे पेपर सोडवण्याची पद्धत जर तुमच्याकडे असेल तर खूप कमी वेळात ह्या प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. बघा, आपल्या पुस्तकामध्ये काय उल्लेख आहे, भारताचा मृत्यूदर 1911च्या दरम्यान प्रचंड म्हणजे 48.6 एवढा जास्त होता. यामध्ये 2011 नुसार तो केवळ 7.48 किती आहे, 7.48 एवढाच झाला आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये किती दिलेलं आहे, 7%. ओके. प्रश्नामध्ये फक्त 7 दिलेलं आहे. हे आपल्याला 575 ह्या पानावर आपल्याला सापडेल. ओके. चला मित्रांनो, नेक्स्ट घेऊया. बघा, प्रश्न काय आहे की योग्य जोड्या जुळवा आहे आणि योग्य जोड्या जुळवामध्ये ओके हा 1 नंबर जो काही आहे आपला ए, तर तो 100% जिम कॉर्बेट सोबतच लागणार, हे तर किमान एवढं आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी ग्रेट बॅरियर रीफ ही आहे, हे पण माहिती आहे. फक्त हा जो काही USA होता तो ग्रँड कॅन्यन आणि इक्वेडोरचा ऑप्शन ह्या गालापागोस ह्यासोबत फक्त जुळतो. ओके, एवढं फक्त आपल्याला माहिती असायला पाहिजे होतं. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 3 नंबर येणार, 1, 3, 2 आणि 4. आणि ह्याचा जो काही संदर्भ आहे मित्रांनो, बघा वेगवेगळ्या 3 पानावर लागतो. पान नंबर 48 आहे, पान नंबर 69 आणि पान नंबर 228 या तिन्ही ठिकाणी लागतो. आपण हे तिन्ही बघूया. बघा मित्रांनो, काय म्हटलंय की हा जो काही खंड आहे, ओके, खंडाच्या ईशान्य किनाऱ्यावर समांतर ग्रेट बॅरियर रीफ आहे असं या ठिकाणी क्लिअर दिलेलं आहे. ओके, तर हा कोणता आहे, हा ऑस्ट्रेलिया खंड आहे. बघा, तुम्हाला याच्यामध्ये दिसेल की ह्या ऑस्ट्रेलिया खंडाबद्दलची इन्फॉर्मेशन आहे. मध्येच आपण क्वेश्चन दिलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसते. ओके, माउंट कॅसिस्को 2228 मीटर हे ऑस्ट्रेलियात सर्वोच्च शिखर आहे. ही पण इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्स्ट्रा ह्या पुस्तकाच्या ह्या पानावर सापडून जाते. ओके, राईट. नंबर 2 आहे बघा मित्रांनो, नंबर 2 आपला जो काय आहे बघा, भारतातील राष्ट्रीय उद्याने, प्रमुख राष्ट्रीय उद्यान, त्याच्यामध्ये जिम कॉर्बेट आहे. म्हणजे झालं की जिम कॉर्बेट हे भारतात आहे, हे पण क्लिअर झालं. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, त्याच्यानंतर आहे अमेरिका, उत्तर अमेरिका आहे काय, कोलोरॅडो नदीची ग्रँड कॅन्यन. ओके, हेच आपल्याला विचारलेलं आहे ना, USA मध्ये काय आहे, ग्रँड कॅनियन. ओके, झालं मित्रांनो, म्हणजे ह्याचं उत्तर काय आहे, 3. ओके, राईट. तर आता नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये, जनगणनेच्या बाबतीमध्ये. ओके, तर जनगणनेची काय विचारले आपलं, बघा मित्रांनो, की तुम्ही जर PYQचं ॲनालिसिस कराल तर ह्या एका परीक्षेमध्ये 3 पेक्षा जास्त प्रश्न फक्त
लोकसंख्येवर विचारलेले आहेत. बघा, तर हा 1 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय, खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत? बस तेच आपल्याला योग्य विचारलं. जे अयोग्य आहे तो ऑप्शन जर ऑप्शनमध्ये असेल, ओके, ते जर विधान ऑप्शनमध्ये असेल ते कॅन्सल करायचं आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं. नंबर 1 काय म्हणतंय, लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो, 100% बरोबर आहे. आणि 1 नंबर काय, यूपी आहे, बरोबर. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला मुख्य परीक्षेची चांगली तयारी करायची असेल तर भारतामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये नंबर 1 कोण आहे, सर्वाधिक लोकसंख्या कोणाची आहे, तर यूपीची आहे. ती किती आहे हे प्रॉपर करायचं, 16.5% आहे. ओके, त्याच्यानंतर जर समजा महाराष्ट्र हे भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे, तर ते दुसऱ्या क्रमांकाचं आहे, परंतु त्याची लोकसंख्या किती आहे, तर 11,23,00,000 आहे 2011 नुसार. त्याच्यानंतर त्याचं पर्सेंटेजमध्ये किती येतं, 9.3% येतं. तर हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे मित्रांनो, कारण हे एकदम इझी लेवलचे प्रश्न आहेत. समजा ह्याची डिफिकल्टी वाढली तर तुमची पास होण्याची शक्यता जास्त वाढते, बरोबर. चला, तर काय म्हणताय की महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचं हे बरोबर आहे. घनता जी आहे महाराष्ट्राची विचार करा मित्रांनो, भारताची नाहीये. तर चुकून इथे महाराष्ट्र वाचलं आणि मला भारत वाटलं, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं. त्यासाठी ते आहे 365, 100% बरोबर आहे. साक्षरता दर जो आहे तो 82.91 असा दिलेला आहे. ओके, काही हरकत नाही, परंतु 82 होता, एवढं खरं आहे. त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर जो आहे ते 925 आहे, तर हाच ऑप्शन चुकीचा आहे मित्रांनो. लिंग गुणोत्तर जो आहे तो 929 आहे, म्हणजे ह्यांनी 4 कमी दिलं, म्हणजे डी हा चुकीचा आहे. तर डी ज्याच्यात आहे, ओके, तर ते सगळे ऑप्शन कॅन्सल करा आणि म्हणून ABC हा ऑप्शन तुमचा योग्य आहे. आणि हे इन्फॉर्मेशन सगळी तुम्हाला पान नंबर 92 आणि पान नंबर 93 ह्यामध्ये स्टेट बोर्ड ठोकळा ह्या पुस्तकामधून सापडेल. ओके, बघा मित्रांनो, महाराष्ट्राची लोकसंख्याच्या जनगणनेनुसार 11,23,72,972 एवढी असून देशात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या होती, बरोबर. राईट, तर ही अंतरिम आकडेवारी होती. याच्यानंतरची एक आकडेवारी 11,23,00,000 आणि 72,000च्या नंतर थोडीशी चेंज झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हा एक ऑप्शन झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे, त्याच्यानंतर आपण एक, राईट, त्याच्यानंतर दुसरं बघा की महाराष्ट्राची घनता 365 आहे किंवा असून भारताची 382, म्हणजे तुम्हाला ही पुस्तक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि कंपॅरिझन करून सुद्धा बाकीची इन्फॉर्मेशन देते, बरोबर. त्याच्यानंतर आहे बघा मित्रांनो, इथे लिहिलंय की 2001 नुसार काय, तर 2001 नुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 922 होते, बरोबर. परंतु 2011 नुसार ते किती आहे, 929 झाले आहे. हेच आपल्याला विचारलं होतं मित्रांनो, बरोबर. तर तुम्ही ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्या ह्या 2 पान नंबरवर बघू शकता, पान नंबर 92 आणि पान नंबर 93. राईट. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आहे 25, खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही. प्रश्न काय विचारलाय, निगेटिव्ह अर्थाने की काय नाही हे तुम्हाला विचारलं, बरोबर. तर बघा मित्रांनो, तुम्हाला एक कोड माहिती असेल, नसेल तर हा लिहून पण घ्या, JCRBS. ओके, म्हणजे झेलम आहे, चिनाब आहे, रावी आहे आणि बियास आहे आणि सतलज आहे. हे सगळ्या ज्या काही नद्या आहेत, ह्या उपनद्या ज्या आहेत ह्या सिंधू नदीच्या आहेत. बघा, C फॉर चिनाब आलेला आहे, ओके, B फॉर बियास आलेला आहे आणि R फॉर रावी आलेला आहे. त्याच्यामध्ये बाकीच 2 आहेत, परंतु सोन ही जी नदी आहे ही याची उपनदी नाही. चला, तर ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या पुस्तकात कुठे मिळेल, तर बघा, सिंधू नदीच्या डाव्या बाजूने झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज ह्या उपनद्या मिळतात. हे झालं डाव्या बाजूने. उजव्या बाजूने पण मिळणाऱ्या काय आहेत, परंतु सोन ही नावाची नदी यामध्ये नाही आहे. ओके, राईट. तर पान नंबर तुम्हाला किती, पान नंबर 114 वर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. ज्याच्याकडे स्टेट बोर्ड ठोकळा पुस्तक आहे त्यांनी बघा, ज्याच्याकडे नाही ते विकत घ्या. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली ती बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला हे सांगायला नक्की आवडेल की एकाच पुस्तकातून एवढे प्रश्न येण्याची परंपरा ही एकमेव पुस्तक आहे. हे पुस्तक तुमच्या संग्रही असलंच पाहिजे आणि हे तुम्ही घ्याल अशी अपेक्षा आहे. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर आता अशी जी काही प्रश्न आहेत ही फक्त आणि फक्त स्टेट बोर्ड मधूनच येतात, तुम्हाला बाकीच्या कोणत्याही संदर्भ पुस्तकात सहसा सापडत नाही. प्रश्न काय आहे, खालीलपैकी, प्रश्न काय आहे, खालीलपैकी सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही. बघा, निगेटिव्ह अर्थाचा प्रश्न आहे, म्हणजे काहीतरी ह्याच्यामध्ये नाही हे विचारलं. आणि ही ह्या प्रकारची जी काही प्रश्न आहेत ही प्रश्न तुम्हाला फक्त स्टेट बोर्डमध्ये मिळतात. आणि स्टेट बोर्डच्या 55 पेक्षा जास्त पुस्तकाचं संकलन मी ह्या पुस्तकात केलेलं आहे. म्हणजे बघा मित्रांनो की हे एक पुस्तक लेखन करण्यासाठी मला किमान 2 वर्षाचा वेळ लागला. तुमचा एवढा वेळ वाचेल, पैसे सुद्धा वाचतील. त्याच्यामध्ये बघा की तुम्हाला जुने आणि नवीन हे दोन्ही पुस्तकं सेपरेट घेण्याची गरज नाही. ती
गरजच आपण ठेवलेली नाही आणि त्याच्यानंतर एवढी 55 पुस्तकं वाचन करणार तुम्ही, त्याच्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन काढणार, त्याच्यामध्ये काय योग्य काय महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाचं नाही, हे सगळी तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे. ओके, तर त्यासाठी ही पुस्तक तुम्ही घेऊ शकता. चला, तर पान नंबर 217 बघा. तर हा प्रश्न काय विचारला आहे, सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही. डायरेक्ट आपण काय करूया, सखोल शेती जी आहे त्याच्यामध्ये काय असतं ते बघा. सखोल शेतीमध्ये जमिनीचा सखोल वापर करून म्हणजे टोटल वापर करून जमिनीतून शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे एक बीट आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर या प्रकारात म्हणजे सखोल शेती प्रकारात शेतकरी आपल्या छोट्या किंवा मर्यादित आकाराच्या भूमी शेतीमधून श्रम, भांडवल आणि इतर शक्य मार्गांचा जास्तीत जास्त उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यात. बघा, ह्या काय म्हणतोय की जास्तीत जास्त उत्पादन 2 नंबर आणि त्याच्यानंतर जी छोट्या आकाराची जी काही जमीन आहे हे 3. ओके, हे जर 3 इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. काय म्हटलंय, सखोल लागवड करतायत, योग्य आहे. शेतीला पशुपालन, ठीक आहे, ह्याला होल्ड ठेवा. त्याच्या दर हेक्टरी कमाल उत्पादन, हे सुद्धा तुमचं योग्य आहे. बघा काय म्हणतंय, वैशिष्ट्य नाहीये. ए आणि डी बरोबर आहेत. ज्याच्यामध्ये ए आहे ते चुकीचं आहे, याच्यामध्ये डी आहे तो चुकीचा आहे, याच्यामध्ये ए आहे किंवा डी आहे तो चुकीचा आहे. म्हणजे फक्त सी हा एकच ऑप्शन तुम्हाला उत्तराचा या ठिकाणी राहतो. ओके, चला पान नंबर 217 वर बघू शकता मित्रांनो हे. त्याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन घेऊया. परत बघा, थोड्या वेळापूर्वी जसं बोललो की मी लोकसंख्या जी आहे किंवा जनगणना जी आहे याच्यावर कमीत कमी 3 प्रश्न आलेले आहेत आणि हे जर तुम्ही व्यवस्थित केलं असतं किंवा स्टेट बोर्ड ठोकळा ही पुस्तक व्यवस्थित केलं, कमीत कमी एवढे 35 प्रश्न तुम्हाला आले असते. राईट, तर बघा प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, योग्य विचारलेला आहे. बरोबर, 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता. ओके, ही घनता आपण कशी काढतो, 1 चौरस किलोमीटर जेवढी लोक आहेत, ओके, त्यानुसार काढतो. बरोबर, तर सगळ्यात जास्त घनता मुंबई उपनगर या जिल्ह्याची होती असं इथं म्हटलंय. जर समजा एखाद्याला प्रॉब्लेम आलाच असतंय की मुंबई शहर आहे का उपनगर आहे, तर मित्रांनो मुंबई उपनगर हे एरिया वाईज सुद्धा मोठं आहे. ओके, म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असणार आणि घनता सुद्धा जास्त असणार, हे आपण क्लिअर समजू शकतो. त्यासाठी ऑप्शन ए बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हा जो काय हा एकदम मेन्सच्या लेवलचा प्रश्न होता मित्रांनो. एवढ्या डीप लेवलला MPSC सहसा जात नाही, परंतु या प्रश्नामध्ये गेलेली की महाराष्ट्रात लोकसंख्येच्या बाबतीत कोल्हापूर ह्या जिल्ह्याचा 5वा क्रमांक लागतो, हे सुद्धा या ठिकाणी योग्य आहे. म्हणून दोन्ही बरोबर हे याचं उत्तर असणार आहे. आणि हे आपल्याला ह्या पुस्तकामध्ये कुठे सापडेल, तर महाराष्ट्रात सर्वाधिक घनता मुंबई उपनगर ह्याची नेमकी किती आहे, तर 20,980 हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजतं. बघा मित्रांनो, आजपर्यंत 2011च्या नंतर बाकी दुसरी जनगणना झालेली नाही, त्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष एकच जनगणना करताय. आणि जर समजा तुम्हाला ह्याचा चांगला अभ्यास असेल तर ऑब्व्हियसली ह्याच्यातून निघून पण जाल ह्या सगळ्या प्रोसेसमधून. अन्यथा तुम्हाला 2021ची जनगणना परत अजून 2025मध्ये पाठ करणं गरजेचं आहे किंवा करावंच लागेल. राईट, नेक्स्ट बघा मित्रांनो, हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. प्रक्रिया आहे. या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो? बघा मित्रांनो, असे जे काही प्रश्न आहेत हे लॉजिकने सोडवायचे असतात, परंतु ह्या पण प्रश्नाचा संदर्भ आपल्या पुस्तकामध्ये लागतो. नंबर 1 काय म्हणताय की उच्च उंचीवरील झाडांमध्ये जे काही वलय तयार होतात त्यामधून, त्याच्यानंतर हिम नदीची प्रगती आणि त्याची माघार आहे त्यामधून, त्याच्यानंतर फक्त एक प्रॉब्लेमॅटिक ऑप्शन होता की हिम नदी तलावामध्ये जे काही गाळ असतो त्याच्यामधून मिळतं का नाही, तर ऑब्व्हियसली मिळतं मित्रांनो. कारण कसं आहे की झाडाचे जे काही वलय आहेत त्याच्यामध्ये 1 वर्ष वाढला, 2 वर्ष वाढला, त्या पद्धतीने त्यांचे जे काही लेयर आहेत ते वाढत जातात, त्याच्यावरनं अंदाज येतो. आणि जर समजा हा योग्य असेल आणि हा सुद्धा योग्य असेल, तुमच्याकडे तिसरा ऑप्शनच नाहीये, कारण हे 1 2 3 4 ह्या प्रकारचा प्रश्न आयोगाने सेट केला आहे. त्यासाठी वरीलपैकी सर्व हे 100% बरोबर येणार. ओके, त्याच्यानंतर आन्सर की आल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही हे चेक करू शकता. बघा इथे काय म्हटलंय आपल्या पुस्तकाच्या किती नंबर 197 ह्या पान नंबरवर आपल्याला काय म्हटलंय की ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकाच्या भूपृष्ठावर हिमाचे थरावर थर साचतात. बरोबर, त्यांनी हिमाबद्दल दिलेलं आहे. उन्हाळ्यातील हिमापेक्षा हिवाळ्यातील हिम हे वेगळे असते आणि प्रत्येक वर्षी निर्माण होणारे हे थर त्या वर्षातील हिमाबद्दल भरपूर माहिती पुरवतात. बरोबर, म्हणजे हिमाबद्दलची इन्फॉर्मेशन ती क्लिअर झाली. आणि त्याच्यानंतर म्हणते की यामध्ये वृक्ष खोडावरील वर्तुळे, यांनी वृक्ष खोडावरील वर्तुळे म्हटले, फक्त त्यांनी जे प्रश्नामध्ये आहे ते झाडाचा काप म्हटलेला आहे. ओके, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व हे येणारच आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, आणि ह्या प्रश्नाबद्दल अक्षरशः अभिमान वाटतो, कारण असे प्रश्न फक्त तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये सापडतात, तुम्हाला इतर कोणत्याही संदर्भ पुस्तकात सापडत नाहीत. प्रश्न असा आहे, ओके, प्रश्न असा आहे मित्रांनो, 35 नंबरचा क्वेश्चन आहे. प्रश्न असा आहे की भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी ओके सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च म्हणजे सफर
ह्याची स्थापना खालील कोणत्या 4 शहरांमध्ये केलेली आहे? हा क्वेश्चन तुम्हाला पान नंबर 806 वर फक्त स्टेट बोर्ड ठोकळा ह्या एकाच पुस्तकामध्ये सापडणार आहे, दुसऱ्या कोणत्याच पुस्तकात सापडणार नाही. याचं उत्तर आहे मित्रांनो दिल्ली, पुणे, अहमदाबाद आणि मुंबई. तर ह्याचा ऑप्शन बघा. ओके, ह्याचा ऑप्शन बघा तुम्हाला 806 वर सफर आहे. ओके, इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. ओके, तर जी जी 4 शहरं होती ती दिल्ली आहे, पुणे आहे, अहमदाबाद आणि मुंबई आहे. ओके, राईट. त्याच्यानंतर बघा मित्रांनो इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन सुरू आहेत. ओके, शेवटचे एक 10 ते 15 मिनटं फक्त लागतील आपल्याला आणि इकॉनॉमिक्स आणि त्याच्यानंतर सायन्स. ओके, एवढे 2च विषय आपल्याला राहिलेले आहेत. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असतं असा प्रश्न आहे. ओके, तर ते नेमके घटक कोणते आहेत बघा मित्रांनो. ABCD ह्या प्रकारचा ऑप्शन दिलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही हे ऑप्शन 3 नंबर जर बघाल तर 2 उत्पन्न गटाची तुलना करून या प्रकारचं दारिद्र्य जे आहे ते आपण म्हणजे काढत असतो. कारण निरपेक्ष जे हे बघा सापेक्ष दारिद्र्य हे काय असतं की समजा दिल्लीच्या ठिकाणी एखादा विद्यार्थी राहतोय, ओके, एखादा व्यक्ती राहतोय आणि समजा ग्रामीण भागामध्ये एखादा व्यक्ती राहतोय, परंतु ग्रामीण भागातल्या व्यक्तीला जर समजा 100 रुपये एका दिवसाला लागत असेल तर दिल्लीतल्या व्यक्तीला 100 रुपये इनफ होणार नाहीत. तो भले 1000 रुपयामध्ये दिल्लीमध्ये राहत असेल. ह्या दोघांची फक्त कंपॅरिझन केली जाते. हा किती श्रीमंत, तो किती गरीब, हे कॅलरी झालं किंवा उत्पन्नाच्या सोर्सच्या पद्धतीने आपण बिलकुल हे नाही करत. ओके, तर ह्यांची फक्त तुलना केली जाते. ओके, म्हणून सापेक्ष दारिद्र्य जे आहे त्याचं उत्तर असणार आहे फक्त केवळ सी. बाकीचं तुम्हाला काय उष्मांकाची वगैरे काय गरज असते हे सगळं निरपेक्ष दारिद्र्यामध्ये असतं, बरोबर. तर हे तुम्ही पान नंबर 577 बघू शकता मित्रांनो. बघा, सापेक्ष दारिद्र्याच्या व्याख्येत सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना ही कमी उत्पन्न गटाची उच्च उत्पन्न गटाशी केलेल्या तुलनेवर आधारित आहे. तिथे तुलनाच विचारलेली होती. ओके, राईट. तर त्याच्यानंतर बघा नेक्स्ट सायन्स सुरू झालेला आहे. ओके, तर हे आहे आवाजाबद्दल. आवाज किंवा ध्वनी. ध्वनी हे काही शास्त्रीय नाव आहे फक्त आवाजाचं. बघा ऑप्शन काय दिलेलं आहे आपल्याला, सत्य आहेत किंवा असत्य आहेत हे सांगा. म्हणजे हा प्रश्न तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, की सत्य आहे का असत्य हे सांगा. ओके, कारण इथं बघा सगळ्या ऑप्शनमध्ये ना बरोबर आहे नाही, फक्त ह्या ऑप्शन एका ऑप्शनमध्ये चुकीचं आहे. ओके, तर तुम्ही काय करू शकता, आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते हे म्हटलंय. ऑब्व्हियसली असते ना, जर आवाजाला माध्यमच नसेल तर तो तुम्हाला आवाजच येणार नाही. त्याच्यानंतर आहे आवाजाच्या वारंवारतेचे जे काही हर्ट्ज आहे ते एकक आहे. ऑब्व्हियसली ते सुद्धा बरोबर आहे. आणि आवाजाची तीव्रता मोजण्याचे डेसिबल हे एकक आहे. बघा मित्रांनो, हर्ट्जमध्ये सुद्धा मोजलं जातं आणि डेसिबल हे सांगण्याचं एकक आहे, बरोबर, राईट. तर ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला 670 आणि पान नंबर 661 वर सापडू शकते. बघा इथे काय म्हटलंय, शास्त्रीय भाषेत आवाजाला ध्वनी असे म्हणतात. ऑब्व्हियसली आहे. त्याच्यानंतर ध्वनीच्या प्रसारणाला माध्यमाची आवश्यकता असते. ओके, हाच ऑप्शन होता. आणि त्याच्यानंतर काय आहे की प्रति सेकंदासाठी हर्ट्ज ह्या एककाचा या ठिकाणी वापर केला जातो. ओके, म्हणजे या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते 1, 2 आणि 3 हे योग्य या प्रकारचं आहे. ओके, राईट. तर हे पान नंबर 670 आणि 661 तुम्हाला सापडून जाईल मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर बघा राईट, हे आपण त्याच्याशी रिलेटेडच दिले कारण तो एक ऑप्शन राहिला होता, ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजतात. ओके, तर हे तुम्हाला पान नंबर 661 वर सापडेल. ओके, बघा मित्रांनो, त्याच्यानंतर सायन्सचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे. बघा मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये एक जरी तुम्हाला चुकीचं सापडलं तरी सुद्धा तुम्ही यांना प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. बघा, तुम्ही जर समजा ह्याच्या प्रश्नाची सुरुवात जर समजा खालून केली, कारण कसं आहे सहसा MPSC तुम्हाला वरची जे काही प्रश्न आहेत ते योग्यच देत असते आणि खालचे जे आहे ते चुकू शकते. वरून बघा, न्यूट्रॉनवर धनभार असतो असं क्लिअर दिले. न्यूट्रॉन N इज फॉर न्यूट्रल, म्हणजे न्यूट्रॉन हा न्यूट्रल असतो हे ज्याला माहिती आहे ना, त्यांनी जर समजा हे 4 नंबर ऑप्शन कॅन्सल केला, 4 नंबर ज्याच्यात आहे तो ते तुमचं उत्तर राहणार आहे. बघा, तर 4 नंबर ऑप्शन जो आहे, ओके, तो चौथ्या ऑप्शनलाच दिलेला आहे. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये जे चुकीचं आहे ते फक्त आणि फक्त 4 आहे. आणि हे तुम्हाला पान नंबर 710 आणि पान नंबर 711 ह्या दोन्ही पानावर तुम्हाला ह्या सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळते. तर ती काय आहे आपण बघूया. काय म्हटलंय, प्रोटॉन हा धनप्रभारित मूलकण आहे, हे योग्य आहे. त्याच्यानंतर काय, प्रोटॉनवर धनप्रभार असतो, हे पण योग्य आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनवर ऋणभार असतो की इलेक्ट्रॉनच्या ऋणभारा एवढाच असतो, हे पण दिलेलं आहे. म्हणजे वरचे जे काही 3 तुमचे स्टेटमेंट आहेत, अणुकेंद्रक हे प्रोटॉन न्यूट्रॉननी बनलेलं हे योग्य आहे. प्रोटॉनवर धनभार आहे हे सुद्धा योग्य आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनवर ऋणभार असतो हे सुद्धा योग्य आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामुळं फक्त ऑप्शन नंबर 4 आणि हे या ठिकाणचं चुकीचं उत्तर आहे. ओके, बघा मित्रांनो, याच्यानंतर आहे क्वेश्चन, कोणते वाक्य चुकीचे आहे, राईट. तर त्याच्याबद्दलच इन्फॉर्मेशन आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट घेऊया मित्रांनो. बघा, कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पतींचे उभयचर
असे म्हटले जाते. उभयचर असे म्हटले. एका लाईनमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या स्टेट बोर्ड ठोकळा ह्या पुस्तकामध्ये पान नंबर 724 वर सापडेल बघा मित्रांनो. डिरेक्टली दिलेला आहे ब्रायोफायटा. ओके, या निम्नस्तरीय बहुपेशीय, स्वयंपोषीय आणि सावलीत राहणाऱ्या उभयचर वनस्पती आहेत. बस, तुम्हाला काय विचारलं होतं? उभयचर. तर टेरिडोफायटा, अनावर्तबीजी, आवृतबीज हे तर काय वनस्पतीच्या बियाचेच प्रकार आहेत. ओके, तर ते काही याच्यामध्ये येणार नाहीत. ओके, आणि तुम्हाला पान नंबर किती 724, ओके, पान नंबर 724 वर हे ह्याचं इन्फॉर्मेशन सापडून जाईल. ओके, बघा मित्रांनो, ह्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्लेडेन आहे आणि श्वान आहे. यांच्या पेशी सिद्धांताच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? अचूक काय विचारलं म्हणजे योग्य असं विचारलं, बरोबर. बघा मित्रांनो, तर याचं उत्तर वरीलपैकी सर्व हे असं असणार आहे. कारण तुम्ही इन्फॉर्मेशन आहे ना पान नंबर 684 आणि पान नंबर 713 ह्या दोन्ही ठिकाणी बघू शकता. प्रश्न काय विचारलेला आहे की पेशी सिद्धांत काय आहे किंवा अचूक विधाने काय आहेत, बरोबर. बघा मित्रांनो, तर सर्व सजीव एक किंवा अनेक पेशींनी बनलेले असतात, ऑब्व्हियसली बनलेलेच असतात. आणि नवीन पेशी पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशीपासून तयार झालेल्या असतात. हे ह्या दोघांनी सांगितलेले, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यानंतर आहे पेशीच्या रासायनिक रचना आणि चयापचय कार्यामध्ये मूलभूत समानता सापडते, हे सुद्धा योग्य. आणि एखाद्या जीवाची क्रिया ही सामूहिक क्रियाकलाप आणि त्याच्या पेशी संरचना, ओके, परिसंवाद असतो, हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे इन्फॉर्मेशन जी आहे, म्हणजे हा जो काही प्रश्न आहे याचा 4 नंबरचा ऑप्शन आहे, हे तुम्हाला योग्य या ठिकाणी कळला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर ह्याची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती आपल्याला कोणत्या पानावर सापडते? तर 684 पान नंबर आणि 713 या दोन्ही पानावर सापडते. तर ते काय आहे बघा, पेशी सिद्धांत. सेल थेरी काय म्हणते? एम.जे. शिल्डेन यांनी मांडलेली, थिओडर शॉन ह्यांनी सुद्धा मांडलेली. तर ह्यांच्या दोघांचं यांना टायमिंग पण काय आहे तेही सांगितलं बघा. म्हणजे 1838 आणि 1839 हे दोन्ही या ठिकाणी दिलेलं आहे. बघा मित्रांनो, प्रश्न काय की सर्व ऑप्शन काय, सर्व वनस्पती पेशीपासून बनलेल्या असतात आणि पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे, हे या ठिकाणी म्हटलेलं आहे. परत त्याच्यानंतर काय म्हटलं की ऑमनिस सेल्युला हे खूप फेमस सेंटेन्स आहे मित्रांनो. सर्व पेशींचा जन्म अस्तित्वात असलेल्या पेशींपासूनच होतो, असं प्रतिपादन एम.जे. शिल्डेन आणि श्वान या दोघांनी म्हटलेलं आहे. हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, कारण वरीलपैकी सर्व हे ह्या प्रश्नाचं उत्तर होतं, राईट. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, नेक्स्ट काय आहे? तर नेक्स्ट आहे बघा, हे ह्या प्रकारचे जे प्रश्न आहेत, ओके, तर हे तुम्हाला जंबल करण्यासाठी आहेत. तुम्हाला फक्त संकल्पना जरी माहिती असेल, ओके, तर म्हणजे रासायनिक अभिक्रिया साठी कोणता घटक वापरला, त्याच्यातून काय तयार झालं, ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी गरजेची नाही. फक्त तुम्हाला संकल्पना जरी माहिती असेल की ही प्रक्रिया कोणती आहे, तरी सुद्धा ह्या प्रकारचे प्रश्न तुमचे सुटू शकतात. कारण पान नंबर 753 आणि पान नंबर 777 ह्या दोन्हीवर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे की रासायनिक अभिक्रिया खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते, एवढं फक्त तुम्हाला ओळखायचं आहे. एक प्रोडक्ट वापरलेला आहे, त्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट बनलेले आहेत. तर ही प्रक्रिया काय असते? तर ही प्रक्रिया असते अपघटन अभिक्रियेची. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळेल मित्रांनो, 777 ह्या पानावर. बघा, ज्या अभिक्रियेमध्ये एकाच अभिक्रियाकारकाचे 2 साध्या पदार्थामध्ये विभाजन होते त्याला अपघटन क्रिया म्हणतात. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, ओके, ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 3 नंबर, अपघटन अभिक्रिया. बघा मित्रांनो, हे जे काही प्रश्न आपण 35 प्रश्न जे काही आपण बघितलेले आहेत, एवढ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देण्याचं एकमेव कारण आहे की हे मी तुम्हाला PDF स्वरूपात सुद्धा देऊ शकलो असतो, परंतु व्हिडिओ स्वरूपात देण्याचं कारण आहे की तेवढा तुमच्या त्या पुस्तकावर विश्वास बसला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मी तमाम महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी असं आवाहन करतो, ही पुस्तक तुमच्या संग्रही असलीच पाहिजे. कारण ही पुस्तक तुमचा वेळ आणि पैसा हे दोन्ही गोष्टी वाचवणार आहे. आणि मी तुम्हाला असं आवाहन करतो की कोणताही शिक्षक असेल, एखादी अकॅडमी असेल, एखादं पुस्तक असेल, एखाद्या नोट्स असेल, तुम्हाला तुमच्या या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये जो वेळ आणि पैसा तुमचा वाचवतं, त्यांची तुम्ही साथ घेतली पाहिजे, या विचाराचा मी आहे. तुम्ही सगळेजण ही पुस्तक नक्की घ्याल अशी मी अपेक्षा करतो. ओके, आणि ह्याच्यानंतर ज्या कोणत्या आपल्या गट ब च्या परीक्षा आहेत, गट क च्या परीक्षा आहेत, ओके, ह्या ज्या काही परीक्षा होणार आहेत किंवा त्याच्यानंतर सुद्धा राज्यसेवेची वगैरे परीक्षा आहे, ओके, तर ह्या सगळ्या परीक्षांसाठी आहे ना ही पुस्तक तुम्ही वापरा आणि तुम्हाला भरपूर प्रश्न तुमच्या बरोबर येतील. ओके, आणि येणाऱ्या सगळ्या एक्झाम